धडक कामगार युनियनचा धडक कामगार युनियनचा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। हे बघा, हे धडक कामगारचं लेटर आहे। आम्ही 15 दिवसापूर्वी हे लेटर ऑफिस मध्ये सबमिट केलं होतं, पण त्याचं काय अजून सूचना दिलेली नाही, म्हणून आम्ही लोकांनी आज मोर्चा इथे केला आहे। त्यांनी काही सूचना आम्हाला, आमचं काय काम नाही केलं आणि एक पण अधिकारी ऑफिस मध्ये नाही राहिले, म्हणून आम्ही मोर्चा केलाय। राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धडक कामगार युनियनचा अभिजित राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजित राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। मैं जॉनी वाइके धड़क जी, आज यहाँ पे महिलाओं ने मोर्चा निकाला है नेशनल पार्क में, वन संरक्षक के ऑफिस के सामने धरना प्रदर्शन हो रहा है, आंदोलन हो रहा है, क्या है? सर, ये आंदोलन के बारे में हम पिछले 15 दिन से इनको पत्र व्यवहार किया था। 12 तारीख को हम लोग आंदोलन करने वाले हैं। उसमें बहुत सारा विषय है। हमारा जो सालों साल काम करते हुए आया कर्मचारी को काम पे से निकल दिया, वो विषय है। और कुछ नया आला अधिकारी, उनका खुद का मनमर्जी से, खुद का हुक्मशाही का तरफ से हमारे ऊपर अन्याय चालू किया। क्या चाहते हैं आप लोग, क्या मांगे हैं? मेन मांगे सर, अभी सालों साल जो काम किया वो लोग परमानेंट का मांगने के लिए कोर्ट में गया, उनको तत्काल परमानेंट करे। और कॉन्ट्रैक्ट बेसिक पे जो हमारा इधर का स्थानिक मजदूर है उनको काम पे ले लेवे हमेशा के लिए, उनको विदाउट ब्रेक काम पे है जिन्हें निकाला गया है। निकाला हुआ महिला ऐसा 15 से 20 लोग है और कुछ पुरुष भी है, 20-25 लोग पुरुष है। आज धड़क कामगार यूनियन आप लोगों को संरक्षण दे रही है, आपकी मांग उठा रही है, उनको लेकर के क्या संदेश देंगे? धड़क कामगार यूनियन का जो हमारा अध्यक्ष है अभिजित राणे साहब, उनका तो हम बहुत आभार मानते हैं, क्योंकि इससे पहले भी हमारे ऊपर अन्याय हुआ था, उस टाइम उन्होंने न्याय मिला के दिया है। आज भी हम पूरा आशा करते हैं कि अभिजित राणे साहब हमको पूरा न्याय दिला देंगे। अधिकारी हैं जो यहाँ पे तानाशाही चला रहे हैं, उसके बारे में जरा बताइए, नीचे कौन है? अधिकारी सर, अभी एक डीओपो आए हैं, किरण पाटिल उनका नाम है। उनका साथ साथ में एक सुधीर सोनावले बोल के एशेफ है और विश्वजीत यादव एक एशेफ है। ये तीनों मिलके सब कारोबार चालू किया, उनका हुक्म चाहिए। रजनी गोपीनाथ सावंत मॅडम, आज इकडे मोर्चा घेऊन आला आहे सगळे, तुम्ही काय आहे त्याच्याबद्दल सविस्तर सांगा। आम्ही इथे मोर्चा घेऊन आलोय कारण आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये। लोकांना घरी बसवलं जाते कामावरनं काढून, आणि इथे असं त्रास होतोय आम्हाला की आज 25-30 वर्ष लोक सर्व्हिस करतायत, पण परमनंट नाही, वेळेवर पगार होत नाही आणि परमनंट नाही, कोर्ट मॅटर आहे तरी सुद्धा घरी बसून। आणि आज आम्ही हे युनियन ठेवलेलं आहे मोर्चा, पण त्यांना आम्ही आधीच 15 दिवस आधी त्यांना लेटर दिलेलं आणि आज ते कोणीच ऑफिसर लोक नाहीये, सगळे सकाळी 8 वाजल्यापासून गायब आहेत आणि आम्ही ते रोडवर बसलेलो आहे। महाराष्ट्र सरकारकडे काय मागणी आहे? मागणी एकच आहे, आम्हाला परमनंट करा आणि आमच्या लोकांना न्याय द्या, कारण जे काय आम्हाला त्रास होतोय तो झाला नाही पाहिजे। मेरा नाम पूजा सूर्यवंशी। पूजा जी, अभी सब महिलाओं को काम से निकाल दिया गया है, नेशनल पार्क में आप लोग मोर्चा लेके आए हैं, क्या है मामला जरा उसका? वो हम लोगों को अचानक बता दिया आज कि कल से काम पे नहीं आना है, इसीलिए फिर ये सब जो इनका यूनियन है ये आज इन लोगों ने मोर्चा निकाला है। क्या काम करते थे नेशनल पार्क? मैं डाटा ऑपरेटर। कभी से काम कर रहे हैं, कितने सालों? मैं 2014 से काम कर रही हूँ। काम पे नहीं आने का आपको कभी बोला गया है? 1 तारीख से नहीं आने का ऐसा बोला। किसने बोला है ऐसा? तो हमारे सर ने। ऑफिशियली कुछ नोटिस वगैरह दिया था? नहीं दिया। लक्कूबाई पवार। काय झाले तुमचे आज मोर्चा घेऊन आला आहे? आम्हाला असं वाटलं की बुवा आता आम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे तर आम्हाला कधीच घरी बसवणार नाहीत। आम्हाला असं साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला कोणी बसवू शकणार नाही घरी,
आणि अचानक मध्ये आम्ही 31 तारखेला कामाला आलो आणि 1 तारखेला आम्हाला रात्री 10 वाजता मेसेज पाठवला तर तुम्ही 1 तारखेपासून कामावर येऊ नका, तुम्हाला घरी बसवण्यात आलं. आमचं म्हणणं झालं तर आम्हाला काही तुम्ही लिहून दिलं नाही किंवा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, तर अचानक कसं आम्ही घरी बसणार. काय काम करत आहे तुम्ही? आम्ही जंगलामध्ये झाडं लावतात, खतं भरतात, कचरा वेचायला पाठवतात, झाडू मारतात आणि वाघ आमच्या आजूबाजूला फिरतात. आम्ही 2-2 हजार गाडी भाडं करून जातात. आमची जिम्मेदारी कोणी साहेबांनी घेतली नाही. सांगितलं कामाला जायचं असेल तर पैसे खर्च करावा लागेल. आता कुठे आहे तुमची ड्युटी? आता आम्हाला तुळशीला दिली आणि 1 तारखेपासून घरी बसवलंय. सविता काशीनाथ गायकवाड. तुमचं काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला कामाला घ्यावं असं म्हणून आम्ही ह्या मोर्चामध्ये आलोय. तुम्हाला पण काढून टाकले आहे का? हो काढलंय. 1 तारखेपासून बंद केलं घरी. आम्हाला न बघता सांगितलं काय घरी बसा. तुम्ही काय करत होता इकडे? झाडू मारत होते, काय झाडं लावत होते, काय झाडांमध्ये खत टाकत होते. किती वर्ष झाले 6 वर्ष झालं आम्हाला. 6-7 वर्ष झालं काम करत. मंगल्या कोलेकर. काय काम करत आहे इकडे? असं झाडू वगैरे मारणं, पाणी भरणं असं. आता सगळ्यांचं काम बंद केलेलं आहे. 1 तारीख पासून तुम्ही मोर्चा घेऊन आलाय, काय मागणी आहे? सर्वांना काम, हो आम्हाला कामावर घ्यायला पाहिजे. की माझ्या तर घरी मी म्हणजे माझे मिस्टर होते कामाला इथे 10 वर्ष आधी. मग आता मिस्टर ऑफ झाल्यानंतर मला लावलेलं तर आणि माझ्या मुलांची पण जबाबदारी माझ्यावर आहे. तर ह्यांनी असं अचानक मध्ये 1 तारखेपासून घरी बसवलं.